नोव्हेंबरमध्ये मुदत संपलेल्या सोलापूर ते उजनी या 110 किलोमीटर समांतर जलवाहिनीचे काम जानेवारी अखेर पूर्ण होणे अपेक्षित आहे। उजनी धरणावरील पंप हाऊसवर महापालिकेनं पाणी उपसा करण्यासाठी 1150 HP चे 4 पंप बसविले आहेत। त्याचे प्रात्यक्षिक 14 जानेवारी नंतर सुरू केले जाणार असून ते पंप जुन्या पाईपलाईनला जोडले जाणार आहेत। या पार्श्वभूमीवर मकर संक्रांतीनंतर सोलापूर शहराला 4 दिवसाआडच पण सकाळी 2 तास व संध्याकाळी 2 तास असे दिवसातून दोनदा पाणी सोडले जाणार आहे। सोलापूर शहराला विशेषतः 1992 नंतर हद्दवाढ भागाला कधीच दररोज किंवा 1 दिवसाआड पाणी मिळालेले नाही। आता समांतर जलवाहिनी पूर्ण झाल्यावर तशी आशा आहे, पण नियमित पाण्यासाठी आणखी काही वर्षे वाटच पाहावी लागणार आहे। शहरांतर्गत पाणी वितरणाची प्रणाली पूर्णतः बदलावी लागणार असून त्यासाठी अमृत 2 चा प्रस्ताव अजून मंजूर झालेला नाही। त्यासाठी शहरातील आमदारांना पाठपुरावा करावाच लागेल। तुर्तास समांतर जलवाहिनी पूर्ण झाल्यावर 3 महिने प्रात्यक्षिक होईल आणि त्यानंतर 1 एप्रिल पासून 1 दिवस 3 दिवसाआड कमी करण्यात येणार आहे। सध्या ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांची यात्रा संपल्यावर 14 जानेवारी नंतर धरणावरील पंपाचे प्रात्यक्षिक घेतले जाणार आहे। त्यावेळी दिवस नव्हे तर वेळेत बदल करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले।